साहित्य आणि समाज या विषयाच्या संदर्भामध्ये मी काहीशी मांडणी करतो. साहित्य हे कला आहे. मानवी जीवनामध्ये आणि मानवी संस्कृतीमध्ये कला या अत्यंत महत्वाच्या असतात. सर्वसामान्यपणे सामान्य माणूस माणसाची श्रीमंती मोजत असताना माणसाकडे किती धनसंपत्ती आहे यावरून त्याची श्रीमंती मोजत असतो. त्याच्याकडे असलेल्या इमारती, त्याच्याकडे असलेल्या गाड्या, त्याच्याकडे असलेल्या जमीन तुला यावरून माणसाची श्रीमंती मोजण्याची एक उथळ पद्धती समाजामध्ये अस्तित्वात आहे. परंतु माणसाची श्रीमंती मोजण्यासाठी एवढेच निकष पुरेसे नसतात. माणसांची श्रीमंती मोजत असताना ती माणसं, त्या माणसांचा समूह, तो समाज, तो देश आर्थिकदृष्ट्या कशा स्थितीमध्ये आहे हे महत्वाचंच असतं. तो दरिद्री असून चालत नाही. किमान व्यवस्थितपणानं सर्वच माणसांना आपला चरितार्थ चालवता येईल, नैसर्गिक स्वरूपाच्या गरजा सगळ्यांच्या भागल्या जातील, अशा प्रकारची आर्थिक स्थिती निश्चितच असली पाहिजे. पण यानंतर केवळ आर्थिक स्थितीत सुधारण्यासाठी त्या समूहातली माणसं जर धडपडत असतील तर ती माणसं सुधारत नाहीत, अधोगतीला जातात असंच म्हणावं लागेल. माणसांची श्रीमंती, माणसांचं वैभव मोजायचं असेल तर ते मोजत असताना त्या समाजातील माणसांनी वेगवेगळ्या कलांचा किती प्रमाणात विकास केलेला आहे, क्रीडेच्या क्षेत्रामध्ये ते स्वतः किती मोठं कर्तृत्व गाजवतात, नवनिर्मितीच्या संदर्भामध्ये ते कुठे आहेत, या दृष्टिकोनातून कोणत्याही समाजाची श्रीमंती मोजायची असते. आणि माणसांची श्रीमंती मोजण्याचा अत्यंत महत्वाचा निकष दुसरा असतो तो हा की त्या समाजातील माणसं किती सुसंस्कृत आहेत, किती मूल्यमय वर्तन करणारी आहेत आणि त्याचबरोबर किती नैतिक आहेत, यावरून त्या समाजाची श्रीमंती, त्या समाजाची समृद्धी निश्चित होत असते. आणि अशा प्रकारची श्रीमंती समाजाची, देशासाठी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या कला महत्वपूर्ण अशा प्रकारचं काम करत असतात. सर्व कलांच्या मध्ये संगीत कला ही अत्यंत श्रेष्ठ दर्जाची कला असते आणि ही संगीत कला जनमानसावरती प्रचंड मोठा प्रभाव पाडत असते. चित्रकला, नाट्यकला, चित्रपट, शिल्पकला या साऱ्याच कलांच्या माध्यमातून मानवी मनाचं संस्करण केलं जात असतं आणि मानवी मन समृद्धतेच्या, मूल्यमयतेच्या दिशेने घेऊन जात असतो समाज. अशा वेगवेगळ्या कलांच्या पैकी साहित्य ही एक कला आहे, जी साहित्य ही कला मानवाला येणारे जे वेगवेगळ्या स्वरूपाचे जीवनानुभव असतात त्या जीवनानुभवांना प्रत्येकारी रीतीनं अक्षरबद्ध पद्धतीनं मांडणारी कला ही साहित्य ही कला असते. साहित्य म्हणजे काय वगैरे याच्यावरती साहित्यशास्त्रामध्ये प्रचंड मोठी चर्चा होत असते. त्या चर्चेमध्ये मी खोलवर जाणार नाही. ती एक अक्षरमय स्वरूपाची, अक्षरबद्ध स्वरूपाची कला असते आणि साहित्य ही कला मानवी मनाचं संस्करण करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका बजावते. साहित्य या कलेचा आणि समाजाचा अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा अनुबंध असतो. साहित्य समाजावर परिणाम करत असतं आणि समाज देखील साहित्यावर परिणाम करत असतो. साहित्य आणि समाज हे दोन्हीही घटक
सातत्यानं एकमेकांवरती परिणाम करत असतात आणि त्यातून परस्परांना समृद्ध करत असतात. आणि माणूस कलात्मक अंगानं, मूल्यात्मक अंगानं अधिकाधिक समृद्धतेच्या दिशेनं वाटचाल करत असतो. इतिहास काळातल्या अनेकविध टप्प्यांपासून, अगदी अश्मयुगापासून आजपर्यंतच्या या विज्ञान युगापर्यंत माणूस आला. त्यानं विकासाचे अनेकविध टप्पे गाठलेले आहेत. भौतिक विकासाचे त्यानं अनेकविध टप्पे गाठलेले आहेत. त्याचप्रमाणे सांस्कृतिक विकासाचे देखील माणसानं अनेकविध टप्पे गाठलेले आहेत. परंतु अनेकविध टप्पे माणसानं जरी गाठलेले असले तरी माणूस पूर्णत्वाला पोचलेला आहे असं आपणाला म्हणता येणार नाही. परंतु माणसाचा ध्येयवाद हा नक्कीच असला पाहिजे की मला पूर्णत्वाला पोचायचंय. संपूर्ण समाजाला, पृथ्वीवर राहणाऱ्या समग्र माणूस प्राण्याला पूर्णत्वापर्यंत पोचवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी काम करत असतात, या आध्यात्मिक गोष्टी सुद्धा माणसाला पूर्णत्वाला पोचवण्यासाठीचा प्रयत्न करणाऱ्या असतात. त्यातून अनेक प्रकारची तत्वज्ञान निर्माण झालेली आहेत. त्याचबरोबर साहित्य ही कला देखील माणसाला पूर्णत्वाच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठीचा प्रयत्न करत असते. पूर्णत्वाच्या दिशेनं म्हणजे निसर्गतः माणसाचं जे स्वरूप आहे ते माणसाचं निसर्गतः असलेलं स्वरूप अनेक गुणांनी आणि अनेक दोषांनी युक्त आहे. कोणताही माणूस गुणसंपन्न, सर्व गुण संपन्न आणि दोषांनी, कोणताही माणूस संपूर्णपणानं दोषांनी अशा प्रकारची माणसाच्या संदर्भातली स्थिती नसते. तर गुणदोषांचं मिश्रण असं माणसांचं वर्तन असतं. जागतिक पातळीवरती माणसांचं असंच वर्तन आहे. अजूनही पृथ्वीवरचा माणूस आदर्श स्थिती पर्यंत पोहोचण्यापासून कितीतरी योजना अजून मागे आहे. म्हणजे आपला पृथ्वीवरचा समाज हा काही आदर्श पातळीवरचा समाज मुळीच नाहीये. आजही मुळीच नाहीये. तो अनेक दोषांनी युक्त आहे. अनेक दोषांनी युक्त आहेत म्हणून तर माणसांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. इथं अनेक प्रकारची भांडणं आहेत. प्रचंड स्वरूपाचा भ्रष्टाचार आहे, हिंसाचार आहे, दहशतवाद आहे. अशा अनेकविध गोष्टी माणसाला हानी पोचवणाऱ्या अस्तित्वात आहेत. कारण माणूस आदर्शत्वाच्या पातळीवरती पोचलेला नाही. साहित्य या कलेला माणूस हा प्राणी अधिकाधिक आदर्शत्वापर्यंत पोचला पाहिजे यासाठीची संस्कार यंत्रणा साहित्य कलेच्या माध्यमातून सातत्यानं राबवायची असते. परंतु साहित्याच्या क्षेत्रामध्ये मी जे मत मांडलं आता की संस्कार यंत्रणा साहित्याच्या माध्यमातून राबवली जात असते, राबवायची असते, याच मताचा मी पुरस्कार आहे. परंतु माझं हे मत साहित्य क्षेत्रामध्ये सर्वमान्य नाही. साहित्य क्षेत्रातील अनेक लोक या मताचा पुरस्कार करत नाही, याला विरोध करतात. कोण विरोध करतात तर साहित्य क्षेत्रामध्ये जी कलावादी मंडळी असते ती कलावादी मंडळी साहित्याला संस्काराचं काम लावू नका, संस्काराच्या कामाला जुंपू नका, नैतिकतेचं संस्कार त्याने केले पाहिजेत अशी मांडणी करू नका, अशी अपेक्षा त्याच्याकडून करू नका. कारण साहित्य हे काही प्रचारासाठी नसतं. साहित्य ही कला आहे आणि कला ही कलेसाठी असते. अशा प्रकारची मांडणी करणारी फार मोठी मंडळी साहित्य कलेच्या क्षेत्रामध्ये अस्तित्वात असते आणि कलावादाचा तो एक नक्कीच विचार आहे. परंतु जीवनाकडे पाठ फिरून, मानवी मूल्यांच्याकडे पाठ फिरून, संस्काराच्या भूमिकेकडे पाठ फिरून तुम्ही कितीही उत्कृष्ट पद्धतीची कला निर्माण करायचा प्रयत्न केला तर ती कला श्रेष्ठ पातळीवरची कला निर्माण होत नसते. अपरिहार्यपणानं साहित्यामध्ये एक संस्कार क्षमता ही असावीच लागते, मूल्यात्मकता ही असावीच लागते आणि ती असेल तरच ती माणसाला समृद्धतेच्या दिशेनं घेऊन जात असते. हे आपण नीटपणानं लक्षात घ्या. मी मागाशी म्हणालो की साहित्य आणि समाज याचा महत्वपूर्ण अशा प्रकारचा अनुबंध असतो.
आणि परस्परांवर प्रभाव पाडण्याची प्रक्रिया ही सातत्यानं चालूच असते. भारतीय समाजाचा विचार केला तर भारतीय समाजावर वर्तमानात देखील साहित्याचा एक प्रभाव आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये साहित्याचा प्रभाव होता. विशेषतः भारतीय समाजाच्या मानसिकतेचा विचार केला तर भारतीय समाजाच्या मानसिकतेमध्ये आपल्या देशाची महाकाव्य निर्माण झाली. रामायण, महाभारत आदी महाकाव्य निर्माण झाली. या महाकाव्यांचा भारतीय समाज जीवनावरती प्रचंड मोठा प्रभाव आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये हिंदी भाषेमध्ये आणि मराठी भाषेमध्ये, इंग्रजीचं मला फारसं माहित नाही, जे साहित्य निर्माण झालं त्या साहित्यावरती रामायण, महाभारत, पुराण यांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. आणि त्या प्रभावातूनच मध्ययुगीन कालखंडातलं साहित्य लिहिलेलं आपल्याला दिसतं. आणि त्या साहित्यातून पुरस्कारी लिहिलेली जी सरंजामदारीची मूल्य आहेत, राजेशाही व्यवस्थेची जी मूल्य आहेत, त्या मूल्यांचा प्रभाव आहे. आणि त्या मूल्यांना अनुसरून मध्ययुगीन कालखंडातली माणसं वावरताना आपल्याला दिसून येतो. जशी राज्य व्यवस्था असते तसे साहित्य असतं, तशी मूल्य व्यवस्था असते, तशा पद्धतीचे संस्कार केले जात असतात. आणि आपल्या देशामध्ये इतिहास काळात राजेशाही आणि सरंजामदारी व्यवस्था राहिल्यामुळे त्या व्यवस्थांना पूरक अशा प्रकारच्या मूल्यांचा आविष्कार त्या त्या कालखंडातील साहित्यानं केलेला आपल्याला दिसून येतो. स्वामी निष्ठा हे लोकशाहीचं मूल्य असू शकत नाही, ते सरंजामदारीचं मूल्य आहे. भक्ती हे देखील पूर्ण अर्थानं लोकशाहीचं मूल्य असू शकत नाही, ते सरंजामदारीचं, राजेशाहीचं मूल्य आहे. कारण भक्तीमध्ये विषमतात. कोणीतरी मोठा असतो आणि भक्ती करणाऱ्याला त्याच्या पायाशी राहावं, पायाशी राहण्याचं धन्यता मानावी, अशा प्रकारची स्थिती असते त्या मूल्यांच्या संदर्भात. मग सरंजामदारी व्यवस्थेनं, पितृसत्ताक व्यवस्थेनं जुन्या काळातल्या साहित्यातून स्वामी निष्ठा, भक्ती, सती, पतिव्रता यासारख्या मूल्यांचा आविष्कार इतिहास काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला दिसतो. आणि त्यानुसार जनमानसिकता घडवलेली दिसते. अशा प्रकारची मूल्य माणसांच्या मध्ये, सामान्य माणसांच्या मध्ये स्वत्व विकसित होऊ देत नसतात, त्यांच्या महत्वाकांक्षा विकसित होऊ देत नसतात. जैसे ते अवस्थेमध्ये राहण्यातच त्यांनी धन्यता मानली पाहिजे, अशा प्रकारच्या मूल्यांचा संस्कार जुन्या काळातलं साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये जनमानसावरती करत होतं. आणि त्यातूनच फार मोठा विषमतावाद मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्या देशामध्ये अस्तित्वात होता. आणि त्याचा पुरस्कार केला. प्रत्येकानं आपापल्या पायरीनं राहावं अशा प्रकारचा पुरस्कार त्या पद्धतीने केला जात होता. आणि रामायण, महाभारत या कालखंडातली व्यवस्था ही प्रामुख्यानं राजेशाही, सरंजामदारी व्यवस्थाच आहे. आणि या व्यवस्थेमध्ये वर्ण व्यवस्था सुद्धा अस्तित्वात आहे. याची उदाहरणं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. त्याच्यात एकलव्य दिसतो, त्याच्यात कर्ण दिसतो, रामायणामध्ये शंभूक दिसतो. ही सगळी उदाहरणं त्या कालखंडामध्ये वर्ण व्यवस्था अस्तित्वात आहे. आणि ती व्यवस्था या कालखंडात गुणकर्मावर आधारित आहे असं काही म्हणता येत नाही, ती जन्मावर आधारित आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून समाजातील विषमतावादाचा पुरस्कार सरंजामदारीला पूरक अशा प्रकारचं जनमानस घडवण्यासाठीचा प्रयत्न प्राचीन कालखंडातल्या साहित्यानं केला, मध्ययुगीन कालखंडातल्या साहित्यानं केलेला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. राज्य व्यवस्थेमध्ये बदल झाला की साहित्यातही बदल होऊ लागतो. आधुनिक भारताचा आणि आधुनिक साहित्याचा आपण विचार करायला लागलो की भारतामध्ये आधुनिक कालखंडामध्ये झालेलं एक महत्वपूर्ण अशा प्रकारचं जे सत्ता परिवर्तन आहे, त्या सत्ता परिवर्तनानं मराठी साहित्यामध्ये आणि हिंदी साहित्यामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन घडवून आलेली आहेत. इंग्रजीचं मला ढोबळ मानाने जे माहित आहे, ती ही परिवर्तन इंग्रजीमध्ये याच्या आधी झालेली आहे. कारण धर्मसंस्थेच्या प्रभावाविरुद्धचा संघर्ष तिकडच्या मंडळीने आधी केलेला आहे. परंतु आपल्याकडे या संस्थेच्या विरुद्धचा संघर्ष इंग्रजांच्या आगमनाच्या नंतर झालेला आहे. इंग्रजांच्या आगमनानंतर भारत पारतंत्र्यात गेला हे ढोबळ मनानं सांगितलं जात असतं. आणि आपण सर्वजण ते मानत असतो. इंग्रज आले, भारत पारतंत्र्यात गेला. इंग्रज गेले, भारत स्वतंत्र झाला.
अशी एक मांडणी ढोबळ मानानं असते. त्या मांडणीमध्ये काही एक तथ्य आहे, परंतु ही मांडणी काही संपूर्णपणानं खरी नाही. तुम्ही काय म्हणता? इंग्रज आल्यावर भारत पारतंत्र्यात गेला का? काय उत्तर आहे तुमचं? अगोदरच होता. आधीच होता. विद्यार्थ्यांचं उत्तर काय? इंग्रज आल्यानंतर भारत पारतंत्र्यात गेला का? काय उत्तर आहे? तुम्ही उत्तर द्या. पूर्वीपासून म्हणजे या प्रश्नाचं नीट उत्तर द्यायचं असेल तर पूर्वीपासून होतं, पण तिथे मोगलांची राजवट होती म्हणून पारतंत्र्यात होता असं म्हणणार काय? आणि त्याच्या आणखी दुसरं उत्तर द्यायचं तुम्हाला? वर्णव्यवस्था. तर मुख्य मुद्दा स्वातंत्र्याच्या संदर्भात हा असतो की कुणाचं स्वातंत्र्य, कुणाकडून स्वातंत्र्य, कोणत्या संदर्भातलं स्वातंत्र्य, हा मुद्दा या संदर्भात अत्यंत महत्वाचा असतो. इंग्रज आल्यानंतर भारत पारतंत्र्यात गेला असं म्हणण्यापेक्षा इंग्रज आल्यानंतर भारत स्वातंत्र्यात येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे इंग्रज आल्यानंतर. आणि स्वातंत्र्य हे फक्त राज्यकर्तेच हिरावून घेत असतात असं नाही. स्वातंत्र्य, माणसांचं स्वातंत्र्य हिरावून घेणारे राज्यकर्त्यांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक घटक असतात, हे आपण नीटपणाने लक्षात घेऊ. आणि म्हणून इंग्रज इथं आल्यानंतर भारतातले जुने सरंजामदार पारतंत्र्यात कदाचित गेले असतील. जुने सरंजामदार, जुने राजे इंग्रजांच्या तंत्राखाली गेले असतील, परंतु इंग्रजांची सत्ता इथे प्रस्थापित झाल्यानंतर भारतातली सामान्य जनता मात्र स्वातंत्र्यामध्ये येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, हे आपण नीटपणाने लक्षात घेऊ. आणि ते स्वातंत्र्य कोणत्या स्वरूपाचं आहे? ते स्वातंत्र्य इंग्रजांनी हिरावून घेतलेलं होतं का? नाही. आपल्याच म्हणवल्या जाणाऱ्या धर्म परंपरेने, रूढींनी आपल्या देशातल्या सामान्य माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं होतं आणि इंग्रजांच्या आगमनानंतर हे स्वातंत्र्य परत लोकांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली. काय असतो स्वातंत्र्य? काय असतो? कशाला म्हणायचं स्वातंत्र्य? माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेल्या वेगवेगळ्या क्षमतांचा विकास घडवून आणण्याची जिथे मुक्त संधी असते तिथली माणसं स्वतंत्र असतात. माणसांना आपल्या मनातील इच्छा आकांक्षांची, स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी जिथे मुक्त भाव असतो तिथे स्वातंत्र्य असतं, असं स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये आपल्याला म्हणता येऊ शकतं. मानवी व्यक्तिमत्वामध्ये कोणत्या सुप्त क्षमता असतात? तर माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये दोन प्रकारच्या क्षमता, दोन प्रकारच्या शक्ती प्रमुख असतात. त्या शक्तींच्या मध्ये मेंदूची ताकद आणि मनगटाची ताकद, या दोन प्रकारच्या ताकदी असतात. ज्यांना आपल्या मेंदूची आणि मनगटाची ताकद मुक्तपणाने विकसित करता येते तिथे स्वातंत्र्य आहे असं म्हणता येत असतं. भारतामध्ये इंग्रज येण्याच्या आधी सर्व माणसांना मेंदूची आणि मनगटाची ताकद मुक्तपणाने विकसित करण्याची संधी होती का? नव्हती. वर्ण व्यवस्थेने ही संधी काढून घेतलेली होती. काही जणांना ती दिलेली होती आणि विषम वाटणी त्याची केलेली होती. आणि ही वर्ण व्यवस्था काही इंग्रजांची नाही, ही वर्ण व्यवस्था मोगलांचीही नाही. इंग्रजांच्या आगमनानंतर वर्ण व्यवस्थेचे जे नियम आहेत ते नियम बाजूला ठेवले गेले आणि वर्ण व्यवस्थेनं अमक्यांनीच ज्ञान घ्यावं, अमक्यांनीच लढावं वगैरे ही जी बंधनं लागलेली होती ती बंधनं मुक्त झाली आणि खऱ्या अर्थानं माणूस स्वतंत्र झाला. आणि धर्म या संकल्पनेचा जो प्रचंड मोठा प्रभाव जनमानसावरती होता तो प्रभाव कमी होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि ही प्रक्रिया इंग्रजी साहित्याच्या परिचयातून झाली. इंग्रजी राजवटीनं ज्या वेगवेगळ्या सुविधा इथे केल्या त्यातून ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली. सामान्यपणे आपल्याकडची प्रथा अशी होती की जे जे आपलं आहे ते ते चांगलं आणि आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची. जो समाज आपणच आपली पाठ थोपटून घेत असतो ना,
तो समाज कधी विकसित होत नसतो. जो समाज स्वतःची चिकित्सा करतो तोच प्रगतीच्या दिशेने जात असतो, याकडे नीट लक्ष घेतलं पाहिजे. आपल्याकडे अशा प्रकारची प्रगतीच्या दिशेने जाण्याची प्रवृत्ती इंग्रजांच्या आगमनानंतर सुरू झाली, कारण आपण तुलना करायला लागलो. आपण किती प्रगत आहोत हे आपल्याला कसं कळेल? आपल्यासमोर तुलनेला दुसरा कोणीच नसेल तर कसं कळेल? है की नाही? स्पर्धेतच कोणी नसेल तर कसं कळेल? इंग्रजांच्या मुळे आपल्याला ते कळायला लागलं, ते कुठे आहेत, आपण कुठे आहोत हे कळायला लागलं, ती तुलना व्हायला लागली. आणि आपल्या श्रेष्ठ पातळीवरच्या म्हणवल्या जाणाऱ्या ज्या प्रथा, परंपरा, रूढी परंपरा आहेत, त्याची चिकित्सा करणारं साहित्य पहिल्यांदा मराठीमध्ये निर्माण झालं. निबंध वाङ्मय निर्माण झालं. इंग्रजांच्या आगमनामुळे निर्माण झालं आहे. त्यातून मराठीमध्ये लोकहितवादी, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, विठ्ठलरामजी शिंदे, महात्मा ज्योतिराव फुले यासारखे विचारवंत समोर आले. विष्णू शास्त्री चिपळूणकरांचे परंपरावादाचा पुरस्कार करणारे साहित्यिक निबंधकारही त्या कालखंडात मोठ्या प्रमाणामध्ये समोर आले आणि प्रचंड मोठं विचार मंथन वैचारिक साहित्यामध्ये प्रथम आलं. पण हे जे विचार मंथन होत होतं, हे विचार मंथन मेल्यानंतर स्वर्ग मिळवण्यासाठी काय करावं, मोक्ष मिळवण्यासाठी काय करावं, यासाठीच नव्हतं. आधीच्या कालखंडातलं साहित्य, मध्ययुगातलं साहित्य स्वर्ग प्राप्तीसाठी, मोक्षाच्या प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे यावर अधिक प्रमाणामध्ये बोलत होतं. भक्ती कशासाठी? मुक्तीसाठी भक्ती. आणि वारकरी संप्रदाय असेल, महानुभाव संप्रदाय असेल, या संप्रदायामध्ये केंद्रस्थानी भक्ती आणि मुक्ती हा मुद्दा आहे. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतच्या माणसांचे जे प्रश्न आहेत, तो मुद्दा महत्वाचा नाहीये. पारलौकिक कल्याणासाठीचा मुद्दा तिथे महत्वपूर्ण होता. परंतु इंग्रजांच्या आगमनानंतर जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत माणसांचं जे इथलं जीवन आहे, इथल्या जीवनातले प्रश्न महत्वाचे. आणि मी त्याचा विस्तार फारसा करत नाही. ज्या अत्यंत पवित्र धार्मिक गोष्टी मानल्या जात होत्या, त्या किती क्रूर पातळीवरच्या आहेत, किती विकृत पातळीवरच्या आहेत, याचं भान नंतर घ्यायला लागलं. सती जाणं हे एक महत्वाचं धार्मिक कृत्य मानलं जात होतं. सती जाणारी स्त्री म्हणजे महान, गौरव केला जात होता. क्रौर्य होतं ना त्याच्यामध्ये. सती प्रथा इंग्रज झाल्यानंतर बंद होण्याची प्रक्रिया सुरू झाली. विधवा विवाह बंदी, स्त्री शिक्षण बंदी, स्त्रियांचं केशोपन, हे जे प्रश्न होते, खरं पाहता वरच्या स्तरातल्या कुटुंबाचे हे प्रश्न होते. या प्रश्नांची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये या निबंध वाङ्मयामधून झाली. आणि हे निबंध वाङ्मय भारतीय समाज मनामध्ये प्रचंड मोठं परिवर्तन करायला. या वैचारिक वाङ्मयामध्ये ही निर्मिती झाली आणि वैचारिक वाङ्मयामध्ये अशा प्रकारची विचार मंथन सुरू झाल्यानंतर आपल्याकडं ललित वाङ्मयामध्ये देखील अशा प्रकारच्या प्रश्नांचं चित्रण होऊ लागलेलं आपल्याला दिसून येतं. मग कादंबरीमध्ये परिवर्तन झालं, कवितेमध्ये परिवर्तन झालं, नाटकामध्ये परिवर्तन झालं. पण लक्षात कोण घेतो? सारखी हरिभाऊ आपटे यांची विधवेच्या प्रश्नावरची कादंबरी आली. आधी प्रारंभीच्या काळातली मराठीमध्ये जी कादंबरी आली ती बाबा पद्मनजी यांची कादंबरी आली. यमुना पर्यटन ही कादंबरी आली, जी विधवांचा प्रश्न मांडते आहे. नाटकामध्ये गोविंद बल्लाळ देवलांचं नाटक आलं, जे विधवेचा प्रश्न मांडत आहे. अशी परिवर्तन व्हायला लागली. समाजामध्ये जे आहे त्याची मांडणी व्हायला लागली आणि कवितेमधून देखील अशा प्रकारची मांडणी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेली आपल्याला दिसून येते. महात्मा ज्योतिराव फुले यांचं काव्य देखील या कालखंडामध्येच उदयाला आलं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी अखंड रचना केली आणि ही अखंड रचना समाजामध्ये जे अस्तित्वात आहे त्याची मांडणी करत होतं. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र घसले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. हे काय आहे? शेतकऱ्याचा असूड या पुस्तकाच्या प्रारंभी टाकलेलं हे काव्य आहे. पण हे काव्य नुसतंच काव्य नाहीये, त्यात समाजाचं प्रतिबिंब उमटलेलं आहे. समाजामध्ये अनेकविध प्रकारचे जे अनर्थ निर्माण झालेले आहेत, ते अनर्थ अविद्येने निर्माण केलेले आहेत आणि हे अनर्थ संपवण्यासाठी मला साहित्य निर्मिती करायची आहे, ही भूमिका त्यामध्ये दिसते.
आणि या नंतरच्या कालखंडामध्ये केशवसुतांच्या सारखा कवी उदयाला येतो. केशवसुतांनी निसर्ग जाणीवेच्या, प्रेम जाणीवेच्या, गुंजनपर स्वरूपाच्या अशा अनेक कविता लिहिल्या. पण त्यांच्या कवितांमधल्या सामाजिक जाणीवा प्रकट करणाऱ्या कविता अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारच्या ठरलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांची नवा शिपाई ही कविता सर्वांना माहित असेल, अनेकांना माहित असेल, कुठेतरी अभ्यासक्रमामध्ये केव्हा तरी येऊन गेलेली असते. नव्या मनोतीला नव्या गमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. खादाड असे माझी भूक, कुपातील मी नचवंडूक, मळ्यास माझ्या कुंपन पडणे अगदी न मला आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. जेथे जावे तेथे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहेत. सावलीत गोजिरी मुले, उन्हात दिसती गोड फुले, बघता मन हर्षून डुले, ती माझी मी त्यांचा एकच ओघ आम्हातून वाहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ही जाणीव केशवसूत त्या कालखंडामध्ये इंग्रजी साहित्याच्या आणि त्या राजवटीच्या प्रभावातूनच करू शकलेले आहे ते आपण नीटपणाने लक्षात घेतलं. माझ्या मनाच्या मळ्याला कोणतीही कुंपण मला सहन होत नाहीत. किती किती कुंपण आहेत की कोण घालतं, रूढी परंपरा घालतात, धर्म घालतो, जात घालते, अनेक कुंपण घालतात आणि त्या कुंपणामध्येच आपण राहतो. मला या कुंपणात राहायचं नाही, मला या डबक्यात राहायचं नाही असं म्हणून वैश्विक मानवतेचा विचार मांडणारी भूमिका तिथे येताना आपणाला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. आणि जे जे जुनं असतं ते सोनं असतं असं म्हणण्याची धारणा आहे. आपण म्हणतो जुनं ते सोनं असतो हो, पण केशवसूत म्हणाले जुने जाऊ द्या मरणाला गुणी, जाळूनी किंवा पुरुणी टाका. जुने जाऊ द्या मरणाला गुणी, जाळूनी किंवा पुरुणी टाका, सरतन ऐक्या ठाई ठाका, सावध ऐका पुढल्या हाका, खांद्यास चाला खांदा भिडवून, जुने जाऊ द्या मरणाला गुणी, असं ते म्हणाले. या ज्या जाणीवा कवितेमध्ये येतात, एकूण साहित्यामध्ये येतात, या जाणीवांच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची एक प्रक्रिया घडत असते आणि समाज मन या माध्यमातून सातत्यानं बदलत असतं. असा साहित्य आणि समाजाचा अन्योन्य अशा स्वरूपाचा संबंध असतो आणि साहित्य समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न. पण साहित्यिक असा एखादा प्रतिभावंत आला आणि केवळ साहित्य निर्मितीच करत राहिला, पण ते साहित्य समाजापर्यंत नीटपणानं पोहोचलं नाही तर समाजामध्ये परिवर्तन होईलच असं नाही. आपल्याकडे वैश्विक मानवतावाद वगैरे संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांचं पसायदान जे आहे ते दुरितांचे तिमीर जाऊ अशा प्रकारची मागणी करणारं पसायदान आहे ना, परंतु दुरितांचं तिमीर कुठे गेलेलं आहे, जो जे वंचित तुला कुठे झालेला आहे नाही. समाजामध्ये प्रत्यक्षात व्यवस्था वेगळी आहे, तो उदात्त अशा प्रकारचा भाव व्यक्त करतात, परंतु प्रत्यक्षात समाज जीवनामध्ये मात्र भेदाभेद दिसतो मोठ्या प्रमाणामध्ये, हिंसक प्रवृत्ती मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात, अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. परंतु समाजामध्ये घडणारी आंदोलन, समाजामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या चळवळी या देखील साहित्यावर फार मोठा प्रभाव गाजवत असतात आणि त्यातून साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये बदलत असत. आधुनिक भारताचा आपण जर विचार केला तर आधुनिक भारतामध्ये घडलेली वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलनं आहेत, ती सारीच आंदोलनं स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि साहित्यामध्ये देखील परिवर्तन घडवून आणण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरलेली आहेत. स्वातंत्र्य लढ्याचा विचार करत असताना बरेच जण अगदी वरवरच्या भाग्या अभ्यासक मंडळी सुद्धा स्वातंत्र्य लढ्याचा विचार करत असताना स्वातंत्र्य लढा म्हणजे इंग्रजांना भारतातून हाकलून देण्याचा लढा एवढंच डोक्यात असतं बऱ्याच जणांच्या. म्हणजे राज्यशास्त्राच्या अभ्यासक सुद्धा अशा आहेत गवानीसर की त्यांच्या एवढंच डोक्यात असतं. तर तसं नाही ना, स्वातंत्र्य लढा म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य लढा नाही तर सामाजिक स्वातंत्र्याचा लढा अत्यंत महत्वपूर्ण लढा आहे. सामाजिक स्वातंत्र्याचा लढा आणि राजकीय स्वातंत्र्याचा या लढ्याच्या माध्यमातून काही मूल्य समोर येतात, त्या मूल्यांना प्रतिष्ठा
प्राप्त होते आणि त्या मूल्यांना अनुसरून आपणाला भारताचं एक नवं राष्ट्र घडवायचं आहे याचं भान भारतीयांना येत गेलेलं आहे. आणि या मराठी साहित्याचा, आता मी मराठी साहित्याचा क्षेत्राचा अभ्यासक असल्यामुळे मराठी साहित्याच्या संदर्भात मी आधी बोलणार. मराठी साहित्याचा विचार केला तर जवळजवळ 1960 पर्यंतचा कालखंड असा दिसेल की 1960 पर्यंत वर्ण व्यवस्थेने ज्या वर्गाला ज्ञानाचा अधिकार दिलेला होता त्याच वर्गातले लोक मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती करताना दिसतात. ज्यांना वर्ण जाती व्यवस्थेनं ज्ञानाचा अधिकार दिलेला नव्हता त्या वर्गातले लोक साहित्य निर्मिती करताना दिसत नाही. 1960 पर्यंतचा जवळजवळ कालखंड घ्या. स्त्रियांचा वाटा सुद्धा त्या कालखंडामध्ये कुठेही नाही. साहित्य स्त्रिया फारशा नाहीयेत, अपवादानं कुठे काहीतरी दिसतात. परंतु 1960 नंतर मात्र साहित्यामध्ये प्रचंड मोठा बदल होऊ लागला आणि 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये विशेषतः अनेकविध नवे नवे धुमारे फुटू लागले. हे का घडायला लागलं तर समाजामध्ये चालणाऱ्या चळवळींचा समाजावरही परिणाम व्हायला लागला, त्याचबरोबर साहित्यावरही परिणाम व्हायला लागला. आणि मुख्यतः आपल्या देशामध्ये हे झालेलं आपल्याला दिसून येतं की महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आंदोलनं भारतामध्ये घडवली त्या आंदोलनाचा आपल्या समाजावर आणि एकूण साहित्यावर देखील प्रचंड मोठा प्रभाव टाकलेला आहे. बऱ्याच जणांना आपल्याला हे निश्चित करता येत नसतं, अजूनही अनेकांना निश्चित करता येत. भारत म्हणजे कोण? भारतातले वरचे मुठभर म्हणजे भारत का? तर इतिहास काळामध्ये असंच मानलं जात होतं. अजूनही प्रस्थापितांना तसंच वाटतं की वरच्या स्तरातले मुठभर थोडे लोक म्हणजे भारत, पण ते लोक म्हणजे भारत नसतो. भारतातली समग्र जनता म्हणजे भारत. भारतातल्या जास्तीत जास्त लोकसंख्येतले लोक म्हणजे भारत. आणि भारताचा विकास म्हणजे विशिष्ट जणांचा विकास नव्हे, तर भारताचा विकास म्हणजे भारतातल्या समग्र जणांचा विकास. ही भूमिका लोकशाहीमुळे आपल्याकडे आलेली आहे. आणि ही भूमिका आपल्याकडे का आली? सामाजिक स्वातंत्र्याच्या आणि राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्यानं स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, सत्य, शांती, अहिंसा ही जी मूल्य या लढ्यातून प्रतिष्ठा पावलेली आहेत, समोर आलेली आहेत, या मूल्यांच्या पायावर भारत या नव्या राष्ट्राचं संविधान. आणि भारत या नव्या राष्ट्राचं संविधान बनल्यामुळे भारताची संपूर्ण सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक धोरणं ही सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठरून राबवली पाहिजेत, हे राज्यकर्त्यांना बंधनकारक झालं. हे राज्यकर्त्यांना बंधनकारक झाल्यामुळे ज्या वर्गाला शिक्षणाची बंदी होती, खेड्यातल्या शेतकऱ्यालाही शिक्षण घेण्याची बंदी होती, शूद्र अतिशूद्र ठरवलेल्या सगळ्यांना शिक्षण घेण्याची बंदी होती, ही बंदी अधिकृतरित्या आपल्या देशामध्ये उठली. आणि 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी झाल्यापासून 1960 पर्यंत 10 वर्षाच्या काळात एक शिस्तशीर अशा प्रकारची ज्ञानवंचितामध्ये ज्ञान पोचवण्याची प्रक्रिया घडली. ही प्रक्रिया घडल्यामुळे या 10 वर्षात वर्षानुवर्षापासून मुका असलेला जो समाज आहे, हा वर्षानुवर्षापासून मुका असलेला समाज बोलता झाला. आणि त्यातून मराठी साहित्यामध्ये ज्या माणसाची कधी दखलच घेतली नव्हती त्या माणसाचं चित्रण व्हायला. पहिल्यांदा मराठीमध्ये दलित साहित्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात, आणि हा दलित साहित्याचा प्रवाह मराठी साहित्यामध्ये उदयाला येण्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन हे मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये कविता आली, त्यानंतर कथा आली, आत्मकथन मोठ्या प्रमाणामध्ये आली, कादंबऱ्या आल्या, दलित रंगभूमी सुद्धा उदयाला आली. हे जे साहित्य सगळं उदयाला आलं, ह्या साहित्यामधून समाज आणि समाजामध्ये असलेलं जे रखरखत वास्तव आहे
त्या समाजामध्ये असलेल्या रखरखत्या वास्तवाचं प्रतिबिंब या साहित्यामध्ये उमटायला लागलेलं आपल्याला दिसून येतं, ज्याचं कधी प्रतिबिंब उमटतच नव्हतं. आणि साहित्य बोलायला लागलं. जे बोललं जात नव्हतं ते बोललं जाऊ लागलं. एक नागडा नावाची त्र्यंबक सपकाळ यांची कविता आहे. नागडा आलो आणि इथेही नागोला गेलो, या संस्कृतीप्रिय देशात, या देशात मला माझा नागडेपणा कधी साधताच आला नाही. अशा प्रकारच्या कविता यायला लागल्या. नागडेपण, सर्व प्रकारचं नागडेपण इथल्या माणसाला. लोकशाही आलेली आहे, लोकशाही आली तरी लोकशाहीची फळं सामान्य माणसाच्या पर्यंत अजूनही पोहोचत नाहीत, याबद्दलची खंत देखील या साहित्यामधून प्रकट व्हायला लागलेली आपल्याला दिसून येते. तो कवी एका कवितेमध्ये म्हणतो, तुझ्या आरेला मी कारे म्हटलं तर त्याचा तुला राग येतो. तुझ्या आरेला मी कारे म्हटलं तर त्याचा तुला राग येतो. तुझ्या नजरेला नजर भिडवली तर ते तुला बघवत नाही. तुझ्या मांडीला मांडी लावून बसलो तर तुला मळमळून येत. अरे तुझी लोकशाही पोरगी आता मॅच्युअर झाली आहे. तिच्या पहिल्या मुलासाठी मी आलेलो आहे. सत्ता संभोगाची आणि रात्र मधुचंद्राची मी अजून भोगलेली नाही. तिच्या आणि माझ्या मिलनातच या लोकशाहीचा फुलोरा फुलणार आहे. लोकशाहीचा फुलोरा फुलणार आहे. अशा प्रकारची भाषा ही कविता बोलायला लागली, प्रश्न विचारायला लागली. आणि अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती साहित्यामध्ये काय येऊ लागली, जी कधीच येत नव्हती. ही यासाठी येऊ लागली की महाडच्या चौदार तळ्याचं पाणी गाव कुसाबाहेरील उठारात पडलं आणि सुरुंगाचा स्फोट झाला. महाडच्या चौदार तळ्याचं पाणी गाव कुसाबाहेरील कोठारात पडलं आणि सुरुंगाचा स्फोट झाला. शिडी नसलेली 4 मजली उन्मत्त गडी ठासळू लागली. सुरुंगाचा स्फोट होतच आहे. या गडीची वीट आणि वीट उद्ध्वस्त होईपर्यंत सुरुंगाचा स्फोट होत राहणार, स्फोट होतच राहणार. याचं स्पष्टीकरण वेगळं फारसं करण्याची गरज नाही आहे. अशा पद्धतीनं साहित्याच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला आणि हे साहित्य वेदना, नकार आणि विद्रोहाची भाषा बोलायला. विद्रोहाच्या संदर्भामध्ये फार एकांकी पद्धतीनं विद्रोह म्हणजे बंडखोरी वगैरे असा विचार केला जात असतो. विद्रोह म्हणजे उद्ध्वस्त करणं, विद्रोह म्हणजे नकार, विद्रोह म्हणजे नष्ट करणं, अशा प्रकारची मांडणी त्या संदर्भात केली जात असते. परंतु विद्रोह म्हणजे केवळ उद्ध्वस्त करणारा नसतो, नकार देणारा नसतो. विद्रोह नकारासाठी नकार नसतो. विद्रोहाच्या मुळाशी एक करुणेचा झरा वाहत असतो. विद्रोही व्यक्तीच्या मनात देखील एक करुणेचा धरा वाहत असतो. आणि तो जो करुणेचा धरा वाहत असतो ना, तो जरा सभोवताली माणसाकडून माणसांच्या वरती जो अन्याय अत्याचार होतोय, त्या अन्याय अत्याचाराविरुद्ध चिडत असतो, संतापत असतो. आणि त्या अन्याय अत्याचारी प्रवृत्ती त्याला नष्ट करायची. नवं पीक जर घ्यायचं असेल रानामध्ये, तर रानात जर काट्या कुट्याची झाडं उगवलेली असतील, हरळी कुंदा उगवलेला असेल, त्याची मुळं खोलवर गेलेली असतील, आणि असल्या रानामध्ये मी जोंधळा पेरतो, गहू पेरतो आणि त्याचं उत्तम घेतो असं म्हटलं जमेल का? नाही जमणार. चांगलं उत्तम पीक घ्यायचं असेल तर त्या रानामध्ये उगवलेली काट्या कुट्याची झाडं आधी उकळून काढावी लागतील, खोदून काढावी लागतील. हरळी कुंदा उकळून काढावा लागेल, त्याची मुळासकट उकळून काढावं लागेल. मानवी समाजामध्ये सुद्धा मंगलमयतेचं, सुंदरतेचं, समतेचं पीक घ्यायचं असेल तर आपणाला मानवी मनामध्ये उगवलेला हरळी कुंदा आणि खुरटी काट्या कुट्याची झाडं उकळून टाकावीच लागतील ना. आणि ती उकळून टाकण्यासाठी म्हणून आपणाला विद्रोह पुकारावा लागतो. ही भूमिका त्यामध्ये आलेली आहे. विद्रोह हा उद्ध्वस्त करण्यासाठी नसतो, विद्रोह हा नवनिर्मितीसाठी असतो. आणि अशा प्रकारच्या विद्रोही जाणीवा या साहित्यामधून मोठ्या प्रमाणात पुढच्या कालखंडामध्ये पुढे आलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि या साहित्याकडून प्रेरणा घेऊनच
मराठीमध्ये नंतरच्या कालखंडामध्ये समाजात ज्यांना ज्यांना मुक ठेवलेलं, ज्यांच्या हातामध्ये हातकड्या होत्या, पायामध्ये पेड्या होत्या, वेगवेगळ्या नावानं, आणि वेगवेगळ्या नावानं कसं एक जाती व्यवस्था आणि पितृसत्ताक व्यवस्था, या दोन व्यवस्थांनी माणसांची कुचंबना मोठ्या प्रमाणामध्ये केलेली होती. या कुचंबनेच्या विरुद्धचा आवाज 1960 नंतर, 1970 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये येऊ लागला, आणि या साहित्य प्रवाहानंतर मराठीमध्ये ग्रामीण साहित्याचा प्रवाह आला, स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह आला, त्यानंतरच्या काळात आदिवासी साहित्याचा प्रवाह आला, भटक्यांचं साहित्य येऊ लागलं, मुस्लिम मराठी माणसांचं साहित्य येऊ लागलं, जैन मराठी माणसांचं साहित्य येऊ लागलं. आपल्या समाजामध्ये कितीतरी कंगोरे आहेत माणसांचे, समाजाचे जगणारे. या साऱ्याच माणसांना वाचा देण्याचं काम संविधानोत्तर कालखंडातल्या वातावरणानं केलं, आणि त्या माध्यमातून नव साहित्य, अनेकविध अशा स्वरूपाचे साहित्याचे प्रवाह मराठीमध्ये उदयाला आलेले आपणाला दिसून येतात. स्त्रीवादी साहित्य हे स्त्री ही देखील माणूस आहे ही भूमिका घेऊन येतं. स्त्रीवादी साहित्य पुरुषांच्या विरोधातलं साहित्य नाही, तर स्त्रीवादी साहित्य हे पुरुष प्रधान व्यवस्थेमधल्या पुरुषांनी स्त्री कडक दाशी म्हणून पाहता कामा नये, गुलाम म्हणून पाहता कामा नये. परंपरा पती हाच परमेश्वर असं सांगत होती. पतीची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा, त्याशिवाय दुसरं तिच्यासाठी काहीच नाही. अशा प्रकारची जी मांडणी पितृसत्ताक व्यवस्थेनं परंपरेनं जी केलेली होती, त्या मांडणीला स्त्रीवादी साहित्यानं धक्का दिला, आणि माणूस प्रधान व्यवस्था प्राप्त झाली पाहिजे, आणि केवळ आई, पत्नी, बहीण वगैरे ह्या रूपापेक्षा माझी, मी, माझं माणूस म्हणून असलेलं व्यक्तिमत्व आणि माझं स्वतःचं करिअर हे देखील महत्वाचं आहे. आणि ते घडवण्यामध्ये इथल्या पितृसत्ताक व्यवस्थेतून जर जिथे जिथे विरोध असेल, जी जी बंधनं असतील, तर ती सारीच बंधनं मी तोडून टाकेल, अशा प्रकारचा स्त्रीवादी दृष्टिकोन देखील स्त्रीवादी साहित्याच्या माध्यमातून मराठीमध्ये येऊ लागलेला आपल्याला दिसून येतो. आणि ते स्त्रीवादी साहित्य, सीमांती बोहानं स्त्रीवादी साहित्याच्या संदर्भामध्ये महत्वपूर्ण भूमिका मांडली. त्याच्याकडून प्रेरणा घेऊन विशेषतः भारतामधल्या उच्च वर्गीय स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये लिहित होत्या. अजूनही तथाकथित कनिष्ठ वर्गातल्या स्त्रिया जेवढ्या प्रमाणात त्यांनी लेखन करावं तेवढ्या प्रमाणात लेखन आलेलं नाहीये. आणि भारतीय स्त्रीवादाची प्रेरणा ही सीमांती बोवा हे काही प्रमाणात असायला हरकत नाही, पण भारतीय स्त्रीवादाच्या प्रेरणांच्या मध्ये सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांच्या प्रेरणा घेऊन भारतीय स्त्रीवादी साहित्य विकसित होणं हे गरजेचं आहे, आणि त्या दृष्टीनं ते विकसित होत आहे. आणि साहित्य हे माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेले जे वेगवेगळे वासना, विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे जे विकार आहेत, या विकारांचं आणि सगळ्याच गोष्टींचं चित्रण करत करत सूचक रीतीनं ह्या वासना विकारांच्या अधीन जाणं माणसाच्यासाठी किती घातक आहे याची साहित्य सूचक रीतीनं जाणीव देत असतं. आणि सूचक रीतीनं जाणीव देता देता मानवी जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची प्रक्रिया साहित्य करत असतं. याचाच अर्थ समाज मनाचं संस्करण ते करतच असत. आणि हे जीवनवादी भूमिका मांडणारे हे मान्यच करतात की कला मूल्यांना डावलून चालत नाही. श्रेष्ठ साहित्य कृती निर्माण करायची असते, चांगल्या प्रकारचे संस्कार करण्याची साहित्य कृती निर्माण करायची असेल, तर ती प्रचारकी होता कामा नये याची काळजी घेतलीच पाहिजे. त्यासाठी जी अनेकविध स्वरूपाची कला मूल्ये आहेत, त्या कला मूल्यांचा उत्तम रीतीने वापर करत करतच श्रेष्ठ दर्जाची साहित्य कृती आपणाला निर्माण करता येऊ शकते. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्या व्यक्तिमत्वातही कुठेतरी साहित्यिक दडलेला असतो.
कलावंत दडलेला असतो आणि तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काय दडलेलं आहे हे आपणाला स्वतःला लवकर कळत नसतं. महाविद्यालयामध्ये घडवून आणले जाणारे अशा प्रकारचे हे जे उपक्रम असतात, या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काय दडलेलं आहे, आपल्याला काय चांगलं जमतं किंवा आपल्याला काय करायला आनंद वाटतो याचं भान येत असतं. आजच्या या साहित्य महोत्सवाच्या माध्यमातून अशा प्रकारचं भान तुम्हाला नक्कीच आलेलं असणार असं मी गृहीत धरतो. आणि तुमच्यामध्ये असलेले सुप्त गुण, तुमच्यामध्ये असलेला साहित्यिक, विचारवंत, निबंधकार, नाटककार, अभिनेता असा जो कोणी आहे तो देखील उत्तम रीतीने विकसित व्हावा आणि त्यानं साहित्याचं जे ध्येय असतं, समाज मनाला समृद्ध करायचं आणि पूर्णत्वाच्या दिशेनं घेऊन जायचं, हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेनं भावी काळामध्ये तुमच्याही हातून काही निर्मिती हो अशी अपेक्षा करतो. थांबतो. धन्यवाद.